विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्या राजकीय पक्षांनी शंखनाद केलेला आहे आणि समाजकारणामध्ये मात्र आता शंकानाद सुरू झालेला आहे. तो अर्थातच मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या माघारी संबंधी. आता गेल्या 48 तासांमध्ये त्याच्यावर भरपूर यथेच्छ चर्चा झालेली आहे. ज्यांनी आपापल्या पद्धतीने अर्थ काढलेला आहे. आपण आज मनोज जरांगे पाटील यांचं चुकलं कुठं, हुकलं कुठं आणि त्यांनी कुणाला कसा चकवा दिलेला आहे, गनिमी कावा कसा खेळलेला आहे आणि त्याच्यातून नेमकं निष्पन्न काय होणार आहे, आंदोलन कोणत्या दिशेने जाऊ शकतो आणि निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला नेमका काय फायदा होऊ शकतो किंवा तोटा होऊ शकतो. आता फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने होऊ शकतो आणि तोटा देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने होऊ शकतो. दुसरीकडे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या महाविकास आघाडीच्या नेत्यांना फायदा होऊ शकतो. नेमकं काय होऊ शकतं आणि मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व विधानसभा निवडणुकीनंतर हे कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतं, त्याचं एकूण जे अस्तित्व आहे, त्याची जी काही भव्यता 14 महिन्यांमध्ये आपण जी काही अनुभवलेली आहे त्याचं काय होणार आहे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो की आपल्याला या महाविकास आघाडीची बाजू घ्यायची, महायुतीची बाजू घ्यायची, त्यात पुन्हा एकनाथ शिंदेची बाजू घ्यायची, फडणवीसांची घ्यायची आहे की अजित पवारांची घ्यायची आहे. कारण की ते भाई, भाऊ, दादा, लाडकी बहीण, मीच जास्त लोकप्रिय असं त्यांच्यामध्ये भांडणं आहे. त्याचं जे काय मायलेज मिळायचं ते आम्हाला मिळणार आहे का, मग कुणाला जास्त मिळेल याचं काय करायचं का, याच्या संबंधी काही नाही. आपल्याला डावं उजवं काही करायचं नाही. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे यांना ठरवण्यात आलेला नाही. मग राहुल गांधी काय निर्णय घेऊ शकतात, तर जास्त सीट जे आहेत 100च्या वर काँग्रेसला मिळालेल्या आहेत, मग त्यांच्यामध्ये काय काय होणार आहे वगैरे काही नाही. आपण परस्परातलं अंतर्गत राजकारण, धुसफूस ही देखील तटस्थ भूमिकेतून पाहतो. तसंच आपण एक सामान्यांच्या दृष्टिकोनातून या सामाजिक आंदोलनाकडे पाहायला पाहिजे आणि आपण तसं पाहणंच उचित आहे. कारण की फक्त जातीपातीच्या नावावर एखादा पक्ष उभा राहणं आणि निवडणुकीत तो जिंकून येणं असं कधीच घडत नाही. एक मात्र घडत असतं, जातीपातीमध्ये भांडणं लावायचे. आता बीडमध्ये जे काही चालू आहे, घमासान चालू आहे, जे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे आणि मग आता ते मराठवाड्याच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये, बहुतेक विधानसभा मतदारसंघामध्ये तेच दिसणार आहे. आता ती जी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जी काही तीव्रता, जी विष पेरलं जात होतं राजकीय पक्षांकडून, त्या आता लोक हुशार झालेले आहेत, जनता हुशार झालेली आहे, आंदोलक देखील हुशार झालेले आहेत. म्हणजे ओबीसीचे आंदोलकही हुशार झालेले आहेत, मराठा आंदोलक देखील आता हुशार झालेले आहेत की शेवटी कळसूत्री प्रमाणे आपण नाचायचे किती, आपल्याला कोण हलवत आहे. मग आता शरद पवार हे सगळी रसद पुरवतात, ते सगळे इशारेबाजी करतात. ते असं त्यांच्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर ज्या ज्या वेळेला आरोप झाला वेगवेगळ्या पद्धतीने, त्या वेळेला जरांगे पाटील यांनी एकदाचा निर्णय घेऊन टाकला. आता लोकसभा निवडणुकी प्रमाणे आपण काय करायचं, उमेदवारी ही सगळी घोषित, त्या दृष्टीने जाळं विणायचं आणि ऐन वेळेला काय करायचं, त्याच्यातून बाजूला व्हायचं आणि पाडापाडीचं धोरण करायचं. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीमधील देखील आपण त्याच पद्धतीने केलं पाहिजे असं म्हणत म्हणत त्यांनी काय केलं, चढत्या बाजनीने एक राजकीय असा डाव त्यांनी खेळला. राजकारण कळत नाही, तेवढी आपली ऐपत नाही, तेवढं आपल्या अनेक मर्यादा आहेत, हे असं बोलत बोलत त्यांनी काय केलेलं आहे, त्या पद्धतीने तो डाव खेळला. मग तो खेळत असताना त्यांना शरद पवार या नावाने, या नेत्याच्या नावाने इतका त्रास दिला की आता हे बालन टाळलंच पाहिजे आपल्यावरचं आरोपाचं, म्हणून त्यांनी प्रयत्न केला. मग त्यांना तो प्रयत्न त्यांचा सुरू असताना मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी केंद्रीय गृहमंत्री मराठवाड्यात आल्यानंतर असे बोर्ड झळकून टाकले होते की शिंदे सरकार मराठा सरदार वगैरे अशा पद्धतीचे.
त्या फलकांवर कुठं देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांचा फोटो नव्हता. तो फक्त शिंदेचाच फोटो होता. मग मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केले, अनेकदा केले, की ओबीसी मधून आरक्षण देण्याचं धाडस हे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करू शकतात. मग फडणवीस यांना फडा 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 त्यांना जेवढा त्यांच्यावर तुटून पाडता येईल तेवढं ते पडत आलेले आहेत. अजूनही त्यांनी त्यापासून काही ते अलिप्त राहिलेले नाहीत. ते भाजप विरुद्ध बोलतात यांनी कसं वाटोळ केलेलं आहे वगैरे वगैरे असं ते बोलतात. या सगळ्या याच्यामध्ये आता त्यांचे मनोज जरांगे पाटील यांनी ही जी काही खेळी गनिमी कावा स्मार्टपणा जो काही दाखवला आणि भारतीय जनता पार्टीला पुन्हा बुचकायात पाडलेला आहे. मग आता त्यांच्यावर नाराज झालेले आहेत. म्हणजे जे इच्छुक उमेदवार काहींनी शासकीय नोकरी सोडली, मते आले आणि अनेकांनी आपल्या क्षेत्रातले आपली होती नव्हती पुंजी एकत्र केली, निवडणूक लढवू असं सगळं झालं. त्याच्यानंतर जो अगदी पोट पाठीला चिकटलेले असे जे गरज म्हणतं गोर गरीब मराठे, त्यांना असं इतकं भावनिक म्हणजे त्यांच्यामध्ये भावनिकता इतकी निर्माण केली गेली की आता आपणच सत्तेवर यायचं, आपणच निर्णय घ्यायचा आहे, आरक्षणाचा निर्णय आपण घेतला पाहिजे. त्या पद्धतीने आपलं जे काही 100-113 विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं जे प्राबल्य आहे त्या जोरावर आपण निवडणुका लढवायच्या वगैरे ते सगळं केलं. बैठकांवर बैठका, खुल्या बैठका, रानामधल्या बैठका ह्या सगळ्या होत होत्या. दुसरीकडे सगळ्या पक्षाचे नेते म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध लढणारे नेते, उदाहरण द्यायचं झालं तर आपण हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांच्यासह अनेक सगळे परस्परांविरुद्धचे उमेदवार मनोज जरांगे पाटील यांना भेटून आले. दिवाळी भेट दिली, अमुक दिलं तमुक दिलं, ते सगळं ते झालं. इकडं हा जो गरज म्हणतोय तो कुठंतरी आता आपल्याला निवडणूक लढवायची आणि ही प्रस्थापित राजकारणी ज्यांचं कोट्यावधीचं सगळं घबाड त्यांच्याकडे आहे, म्हणजे शेती व्यवसाय इकडं मराठवाड्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये विदर्भात असेल, की आत्महत्या शेतकऱ्यांच्या किती मोठ्या प्रमाणात होतात, परंतु सगळे म्हणजे महायुतीमधले असोत किंवा महाविकास आघाडीमधले नेते असो यांच्या शेत्याच कशा फुललेल्या आहेत, कोट्यावधीचा फायदा कसं करून घेतला जातो. म्हणजे आता कृषी मंत्री धनंजय मुंडे शिरात ताणून एकदम स्टाईलिश त्यांचे भाषण सगळे सुरू झालेले जोरदार, की आपल्याला म्हणजे ते जरांगे पाटलाची भेट घ्यायची, दुसऱ्या दिवशी नाकारायची, हा प्रयोग झाला. त्याच्यानंतर मग आता ते त्यांच्या संपत्तीचे विवरण बाहेर पडले. त्यांच्याकडे म्हणजे 83% वर त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये वाढ झालेली. आज एका बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्पन्न स्रोत शेती असल्याचे नमूद केले आहे. त्यांचा 2023-24 मध्ये आयकर विभागाकडे 69,88,780 रुपयाचे उत्पन्न दर्शविले आहे ते. आणि बाकीचं काय कोट्यवधीची स्थावर जंगम मालमत्ता वगैरे ते वेगळे, 15 कोटीची तर वाहन आहे त्यांच्याकडे. असे हे महान नेते आहेत. मग या अशा अनेक नेत्यांच्या विरुद्ध, या प्रस्थापितांच्या विरुद्ध, या धनदांडग्यांच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे, मैदानात यायचं आहे. मग ते लढताना म्हणजे कुपोषितपणाचा फटका बसलेला एखादा हडकुळा माणूस काजू बदाम खाणाऱ्या पैलवानासमोर कसं काय जिंकू शकतो. आणि तसंच मग मनोज जरांगे पाटील यांनी तो विचार केला आणि त्यांना ते जाणवलं. मग ते जर आपण नुसतं भावनेच्या बळावर प्रस्थापितांना धडा शिकवण्याच्या या इराद्याने जर उतरलो तर आपलं काय होऊ शकतं. कारण काय काय मताला भाव फुटलेला आता तुम्ही बघताय. आता तिकडे तासगावमध्ये रोहित पाटील यांनी कसे पैसे वाटले त्याच्या बातम्या आलेल्या आहेत. किती कोट्यावधीचा म्हणजे साठा, सोन्याचा साठा, नोटांचा साठा, मद्याचा साठा, आता आज लाखो रुपयांची मद्य दारू साठा पकडण्यात आले, त्याच्या बातम्या आलेल्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार कसे काय निवडून येतील? म्हणजे केवळ भावनेच्या जोरावर येतील का निवडून? हा विचार कोणी करायचा? हा प्रॅक्टिकल विचार आहे. आणि तो जरांगे पाटील यांनी केला असेल तर जरांगे पाटील यांचं चुकलं कुठं? त्यांचा तो निर्णय योग्यच राहिलेला आहे. मग याचा विचार करायचा कोणी? आता बघा, शालिनीताई पाटील असो,
अण्णासाहेब पाटील असो, अनेक मोठमोठे शशिकांत पवार असो, अनेक आरक्षणासाठी झगडणारे, त्याग केलेले सगळे नेते आहेत. त्यांनी ते म्हणजे 2018 मध्ये कोल्हापूरमध्ये असं ठरलं होतं सकल मराठा समाजाने आता राजकीय पक्ष काढायचा. ते पक्ष काढू शकले का? ते काढू शकले नाही. म्हणजे ह्या केवळ आपल्याला जातीच्या नावावर पक्ष काढून तो लढता येत नाही, काही करता येत नाही. आता संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष आहे, संघटना आहे. त्याच्या जोरावर त्यांना काय काय पदरात पडलं त्यांच्या, म्हणजे एक दोन वेळेला ते खासदार, म्हणजे एका वेळेला ते खासदार होऊ शकले, एवढंच त्यांच्या पदरामध्ये पडलेलं आहे. मराठा समाजाच्या पदरात काय पडलेलं आहे? काहीच पडलेलं नाहीये. जे गरजवंत मराठे आहेत त्यांच्या पदरामध्ये काय पडलेलं आहे? त्यांच्या पदरामध्ये काहीच पडलेलं. मग आता जसा दुसरं एक उदाहरण जे नेहमी दिलं जातं की मनोज जरांगे पाटील ज्याप्रमाणे आता फक्त आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच आर्थिक स्वावलंबन असेल वगैरे हे सगळे मुद्दे वेगळे जरी असले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, मूलभूत सुविधांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, अनेक इतर प्रश्न आहेत. याच्याबद्दल ते जाब विचारायला लागले. आणि मग शरद जोशी यांचं नाव घेतलं जातं, शेतकरी संघटनेचं नाव घेतलं जातं. शरद जोशी हे अतिशय अभ्यासू, म्हणजे ते संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सेवेमध्ये होते. त्यांनी आपल्या गावाचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला. म्हणजे नावात जोशी असलं तरी त्यांनी काय केलं, सगळ्या पद्धतीने जो अभ्यास केला समोर ठेवला आणि स्वतः रस्त्यावर उतरले. शेतकरी संघटनेचे आंदोलन कधीही विसरले जाणार नाही. आजही त्यांच्या विचारांचे पाईक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहेत. आता त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या ज्या संघटना निर्माण झाल्या, तुकडे झाले, मग खोत एकीकडं, शेट्टी एकीकडं, अमुक एकीकडं, तमुक एकीकडं, बच्चू कडू असे अनेक नेते निर्माण झाले. हे सगळे नेते आपापली राजकीय पोळी भाजून घेण्यापुरते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे. अशा पद्धतीचं ते सुरू झालं. स्वतः शरद जोशी यांना देखील हिंगणघाट या मतदारसंघामध्ये पराभव पत्करावा लागला. ते राजकारणाकडे त्यांची येण्याची इच्छा नव्हती. मग ते असं म्हणले होते, मी राजकारणात जर आलो तर मला जोड्याने मारा चौकामध्ये, असं त्यांचं वक्तव्य होतं. परंतु त्यांनाही मोह आवरला नव्हता आणि ते निवडणुकीच्या राजकारणामध्ये आले. मग आणि पुढे काय झालं की त्यांना अपयश मिळालं. त्यांनी कधी शरद पवारांची साठगाठ केली, कधी शिवसेनेची केली, काँग्रेस बरोबर गेले, परंतु त्यांना काही राजकीय यश मिळालेलं नव्हतं. मग ते शालिनीताई पाटील यांचा जो क्रांती सेना होती वगैरे सगळं होतं. आता ते माणिकराव शिंदे यांची प्रतिक्रिया फार चांगली आहे. त्यांची ती मावळा संघटना आहे. त्यांनी सांगितलेली की आम्ही कसे फसलो, म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय कसा योग्य आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. मग मनोज जरांगे पाटील हे ज्यांची फसगत झाली, ज्यांनी मराठा आरक्षणाचे मुद्दे मांडले, राजकारणात येण्याचा प्रयत्न केला परंतु तो फसला, त्या तुलनेचा जर विचार केला तर मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय योग्य आहे की नाही, तर तो योग्यच आहे. मग हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील आता ते अनेकदा त्यांची अग्निपरीक्षा झाली, धर्मसंकटात सापडले. त्याच्याविषयी आपण या चॅनलवर अनेकदा बोललेलो आहे. त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी, गोरगरिबांसाठी जो लढा आहे त्याला आपण पूर्ण पाठिंबा दिला. म्हणजे तो पाठिंबा यासाठीच दिला फक्त कारण की ही जी प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, म्हणजे आरक्षणाचा मुद्दा, मग तो कायदेशीर काय, मग जात गणना काय, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, याचा भरपूर आपण चर्चा केलेली आहे त्याबद्दल. परंतु ही जी काही दरी आहे, ही जी विषमता आहे, त्या विषमतेच मोठं रूप आरक्षणाच्या मागणीच्या निमित्ताने रस्त्यावर उतरलेलं आहे. ते उद्रेक आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समोरचं जे काही अनेक अर्थाचं जे काही धर्मसंकट आहे, अग्निपरीक्षा आहे, त्यांना सामोरं जावं लागणार आहे. आता हा त्यांच्या सामाजिक जीवनामधला सर्वोच्च कोटीचा निर्णय आहे. भलं त्यांच्यावर आज टीका केली जाईल. त्या एका महाराज कोण ते बारसकर महाराज, त्यांनी सांगितले की कोट्यावधीचे खोके अंतरवाली मध्ये आले, असे आरोप होत राहतील. अनेक गोष्टी होतील की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेलं आहे, यांनी दिलेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे, असे अनेक आरोप त्यांच्यावर होणार. त्या आरोपांना त्यांना सामोरं जावं लागणार. आणि एक ठामपणे केवळ आणि केवळ गरजवंतांचे प्रश्न, मतलब मराठा समाज असेल, ओबीसी मधले मायक्रो ओबीसी असतील, मुस्लिम धर्मातले असतील, धनगर समाजातले असतील, लिंगायत समाजामधले, अशा पद्धतीने त्यांना ती लढाई
ही म्हणजे त्यांनी ती लढली पाहिजे किंवा त्यांना ती लढावी लागणार. आणि ही लढल्याशिवाय कोणाच्याही कश्यपी राजकारण्याच्या आपण लागणार नाही, याची हमी त्यांच्या वर्तणुकीतून मिळाली पाहिजे. मग निवडणुकीमध्ये आता त्यांनी जे काही धोरण पत्करलेलं आहे, काय पत्करलेलं आहे आता ते वारंवार जाहीर करतात की भारतीय जनता पार्टीला आता हिसका दाखवायचा आहे. मग आता ते कितपत दाखवू शकतील हे आता येणारा काळ सांगेल. कारण की जसं सुरुवातीला आपण म्हटलं की हे सगळे धनदांडग्यांच्या विरुद्ध आहे. लोकही मतदार म्हणजे लोक विकले जातात, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे चपटी मिळाली, अमुक मिळालं, तमुक मिळालं, नोटा मिळाल्या, हे मिळालं, ते मिळालं. मग त्याच्या ते विकत घेणारे जे 50 प्रमुख, म्हणजे अमित शहा यांच्या भाषेतले जे 50 प्रमुख आहेत, 30 मतं आहेत एका पानावर. मग तो 50 आणि मग त्याचा सौदा, आणि मग ते जे गुंड गुंड जे वापरले जातात, मधले जे सगळे निवडणुकीमध्ये दलाल जे असतात, त्यांना भरपूर दिलं जातं. मग ते काय करतात, पैसे वाटतात, मिठाई वाटतात, दारू वाटतात आणि मतदान घडून आणतात. बरं, बाकीच्यांना सुशिक्षित, बुद्धिजीवी वगैरे वगैरे ते ते काय करतात, राजकारण अतिशय गलिच्छ झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण मतदान करायला जायला नको, आणि आपण कशासाठी वगैरे ते चर्चा करत बसणार, ते बोंबलत बसणार, त्याच्यामुळे ते मतदान होत नाही. असे ही सगळी नकारात्मकता. जे युवक आहेत, जे स्पर्धा परीक्षेला सामोरे जातात, जागतिकीकरणामुळे वेगवेगळा फटका बसलेला आहे, गळे कापू स्पर्धा आहे, यांना म्हणजे अगदी वैषम्य वाटतं त्यांना की विकासाच्या नावावर मोदी आले, मोदींनी अनेक योजनांचा पाऊस पडला, प्रत्यक्षात झालं काय? फक्त अहंकार, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, काटो छाटो, बटेंगे तो कटेंगे वगैरे वगैरे. आणि अजून आता त्या तोफा सुरू होणार आहेत. आता 10-10 मतदारसंघासाठी, 20-20 मतदारसंघांसाठी मोदींच्या सभा होतील. मग पुन्हा तो उच्चाराव असं ऐकायला मिळेल. हे सगळं ऐकावं लागणार आहे. इकडे राहुल गांधी म्हणतील जात गणना झाली पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे. प्रत्यक्षात होतंय का? एक नकारात्मकता नाही, अनेक प्रकारची नकारात्मकता लोकांच्या मनामध्ये. आणि हा लोकांना सावध करण्याचं काम केलं गेलं पाहिजे. आता ते राज ठाकरे सध्या मुंबईला त्यांचं भाषण आहे का, यवतमाळला त्यांनी केलेलं भाषण आहे की लोक लोक तुम्ही किती जबाबदारी आला, हे तर यांनी सगळीच सोडलेले, कमरेचं सोडलेलं आहे यांनी. म्हणजे चिन्ह पळवलं जात आहे, अमुक केलं जात आहे, तमुक केलं जात आहे, विदर्भामध्ये काय होत आहे वगैरे ते त्यांनी ते बोललेले आहेत. परंतु त्यांच्याही धोरणामध्ये काय एक राजकीय शहाणपणा ते शेवटी दाखवतात. म्हणजे कधी मोदींना विरोध कर, कधी बिनशर्त पाठिंबा दे, कधी भाजपचा मुख्यमंत्री होणार असं म्हण. म्हणजे आता त्यांचं ते अमित ठाकरे माहीम मधून उभे, मग त्यांच्यासमोर एकनाथ शिंदेचे उभे. विषय खूप मोठा आहे. सांगायचं उद्देश एवढाच आहे की लोक मरतात, लोकांचा जीव घेतला जातो, गरीब लोकांचा जीव घेतला जातो, सुशिक्षित गरिबांचा जीव घेतला जातो, म्हणजे निष्पाप नागरिकांचा बळी घेतला जातो, निवडणुका लढवल्या जातात. म्हणायला फक्त लोकशाही. मग असं म्हटलं तर मग काय, तुम्ही अर्बन नक्षली झाले का, तुम्ही अमुक झाले का, तमुक झाले का? या सगळ्यांना म्हणजे आता बघा की अनेक गोष्टी पोट तिडकीने कितीही मांडल्या तरी गेंड्याच्या कातडीचे असलेले राजकीय नेते कुणालाही कशाचीही पर्वा करत नसतात. हेच महाराष्ट्राने, भारताने अनुभवलेलं आहे, आणि लोकांच्या नशिबी हेच आहे. लोक जोपर्यंत सर, आता बघा आमदारांनी स्थानिक विकास निधीचा हिशोब दिलेला आहे का? विधिमंडळामध्ये 2019 ते 2024 दरम्यान प्रत्येक पक्षाच्या आमदारांनी जो स्थानिक विकास निधी खर्च केलेला आहे त्याचा हिशोब दिलेला आहे का? त्याचा हिशोब दिलेला नाही. म्हणजे आपल्या बगल बच्चांना कंत्राट दे वगैरे वगैरे असे सगळे अनेक प्रकार झाले. त्याच्याविषयी आपण भरपूर काही बोलणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे मांडत. तर शेवटी जाता जाता हे सांगायचं की जरांगे पाटील यांच्यावर जरी टीकेचे घाव अनेक बसलेले असले तरी त्यांचा माघार घेण्याचा निर्णय हा अतिशय योग्य आहे. हे म्हणजे याच्यातून एवढाच निष्कर्ष निघतो. आणि जरांगे पाटील यांनी देखील या पुढच्या काळामध्ये अतिशय सावधगिरीने राजकारण्यांबद्दल आपली भूमिका मांडली पाहिजे. त्यांच्यामध्ये जे काही गुण आहेत राजकारण्यांमधले, ते लक्षात घेऊन आपली योग्य त्या वेळेला पावले उचलली पाहिजे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.